तर यानंतरची बातमी देखील संभाजीनगरमधून आहे। संभाजीनगरमध्ये अंगणवाड्या ओस पडलेल्या आहेत, मात्र त्यामुळे बालकांचे हाल होत आहेत। सेविका तसेच मदतनीसांचे बुधवारी जेल भरो आंदोलन सुरू आहे। संभाजीनगरमध्ये अंगणवाड्या ओस पडलेल्या आहेत। 4 डिसेंबर पासून या अंगणवाडी सेविका संपावर आहेत। आपल्या मागण्या घेऊन त्यांनी संप पुकारलेला आहे। तर आज म्हणजे बुधवारी यांचं जेल भरो आंदोलन आहे। अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांनी जेल भरो आंदोलन पुकारलेलं आहे। जोपर्यंत आपल्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम असल्याचं त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे। 4 डिसेंबर पासून त्यांनी संप पुकारलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, संभाजीनगरामधील अंगणवाडी सेविकांनी आता जेल भरो आंदोलन सुरू केलेलं आहे, अधिकची माहिती। नक्की जान्हवी, जर बघितलं तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते अंगणवाडी सेविका आता संपावरती गेले आहे। मात्र त्यानंतर सरकारने जे आहे त्यांना 12 जानेवारी पर्यंत अल्टिमेट दिलं होतं कामावरती हजर राहण्याचं। मात्र त्यामध्ये अनेक अंगणवाडी सेविका जे आहे ते आता संपावरतीच आहे। त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने त्यांना बडतर्फ करू असा इशारा देण्यात आला होता। त्यावरती अद्यापही अनेक वेळा मीटिंग होऊनही प्रशासनाची अंगणवाडी सेविकांचा हा जो आहे निकाल मार्गी लागला नाही। त्यामुळे जर बघितलं तर अंगणवाडी सेविका जे आहे ते आक्रमक झालेले आहे। आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद कार्यालयावरती जे आहे सध्या अंगणवाडी सेविकांना जेल भरो आंदोलन सध्या करत आहे। त्यामुळे सध्या अंगणवाडी सेविका ज्या आहे त्या कुठेतरी आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळत आहे। विविध मागण्यांसाठी जर बघितलं तर मागील 4 डिसेंबर पासून जे आहे या अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला। यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जर बघितलं तर जवळपास 3423 ज्या अंगणवाड्या ज्या आहे त्या यामध्ये समाविष्ट झालेल्या आहे। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।